नमस्कार, जयश्रीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। हे आहे सुकट, कर्दी, 2 कांदे, 1 टमाटर, कोथिंबीर, कढीपत्ता। आता आपण कढई ठेवलेली आहे। आता आपण इथे तेल टाकणार आहोत। थोडंसं आपण जिरे टाकणार आहोत त्याच्यामध्ये तेलामध्ये, कढीपत्ता, त्यानंतर कांदा टाकणार, आणि याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे। कांदा थोडासा आपला ब्राऊन होऊ द्यायचा आपल्याला। छोटी कढई ठेवलेली आहे, याच्यामध्ये आपण हे सुकट भाजून घेणार आहोत। थोडंसं हे कसं आपण याला थोडंसं ब्राऊन होऊ देणार आहे। आपण सुकटला थोडंसं भाजून घेतलेलं आहे ब्राऊनसर। आता आपण छोट्या भांड्यात काढून घेणार आहोत। छान भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण नंतर थोडंसं पाणी टाकणार आहोत, आणि याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे हे सुकट याच्यामध्ये टाकायचं आपल्याला, कारण थोडीशी माती करकर काय राहील ना खाली ती बसून जाते। याच्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आपल्याला। कांदा ब्राऊन झालेला आहे, कांदा घेतलेला आहे, 2 टमाटे आहेत, थोडीशी हळद टाकणार आहे, रेग्युलर मसाला आपला काळा मसाला ते टाकणार आहे मी 2 चमचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। याच्यामध्ये मीठ टाकत आहे थोडंसं। हे सुकट आहे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं, आता हे आपण काढून घ्यायचे आणि याच्यात आपण कढईमध्ये टाकायचे। मध्ये छान मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकणार आहोत। कर्दीची भाजी इतकी छान दिसत आहे। 5 मिनिटं आपण याला वाफ येऊ देणार आहोत। मस्त गरमागरम भाजी तयार झालेली आहे। भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता, खूप छान आणि टेस्टी लागते।